दरम्यान जरांगे यांनी पंकजा मुंडेंना देखील प्रत्युत्तर दिले। तुम्हीच दुसऱ्याच्या ताटामधलं ओरबाडून खाताय आणि आम्हाला शिकवताय का, असा सवाल देखील जरांगेंनी विचारला। तर मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकारणामधून नामोनिशाण मिटवून टाकू, असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिलाय। पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या 18 पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे। काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला, 2 दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली, त्याच्या तब्येतीची काळजी घ्या। गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका, एवढीच आम्ही विनंती केली। तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की नाही, स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत। हा, तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या राव, वाटोळं करून टाकलं। माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका। छगन भुजबळचं ऐकून तुमचा लय देवारा होईल, तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही। तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं, नामोनिशान। आणखीन तुमच्या हातून संधी गेलेली नाही। तुम्ही फरक सांगू नका, आरक्षणावर बोलू नका, कारण तुम्हीच लोकांचा खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण खात, त्याच्यामुळे तुम्ही माया नादी लागू नका, समाज लागू नका। आणखीन बी हुशार व्हा।